एका घनदाट जंगलात अनेक पक्षी राहत होते. त्या पक्ष्यांमध्ये विविध रंगांचे, आकारांचे आणि आवाजांचे पक्षी होते. सगळे पक्षी एकत्र गुण्यागोविंदाने राहत असत. मात्र एका बाजूला एका खूप मोठ्या झाडावर एक गरुड पक्षी राहत होता. तो खूप गर्विष्ठ होता. तो नेहमी म्हणायचा, मी सगळ्यांपेक्षा ताकदवान आहे, मला कोणाचीच मदत लागणार नाही. एके दिवशी जंगलात एका शिकाऱ्याने जाळं पसरवलं. त्याने ते जाळं झाडाच्या खाली टाकून त्यावर धान्य टाकलं. सकाळी पक्षी भुकेलेले झालेले होते. काही पक्षी त्या धान्याच्या लोभाला बळी पडले आणि जाळ्यात अडकले. गरुड त्यांना पाहून हसत म्हणाला, तुमच्यासारख्या दुर्बल पक्ष्यांना हेच योग्य आहे. ते पक्षी खूप घाबरले. मात्र त्यातला एक कबूतर म्हणाला, आपण सगळे मिळून जर जोर लावला तर आपण हे जाळं सहज उचलू शकतो. सगळ्या पक्ष्यांनी एकत्र येऊन पंखांनी जोर लावायला सुरुवात केली. एकत्रित प्रयत्नांमुळे त्यांनी जाळं उचललं आणि दूरवर घेऊन गेले. तिथं त्यांनी एका उंदराची मदत घेतली. त्या उंदराने ते जाळं आपल्या दातांनी कुरतडून त्या सर्व पक्ष्यांना मुक्त केलं. हे पाहून गरुडाला आपली चूक लक्षात आली. तो म्हणाला, मी नेहमी इतरांवर हसत असे, पण आज मला कळलं की एकतेत खरी ताकद आहे. मीही आता तुम्हा सगळ्यांसोबत राहीन. त्यानंतर जंगलातले सगळे पक्षी गुण्यागोविंदाने एकत्र राहू लागले आणि आनंदाने जीवन जगू लागले. या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतो, एकतेतच खरी ताकद आहे. सहकार्याने कोणतीही कठीण गोष्ट सोपी होऊ शकते. धन्यवाद.